नमस्कार मंडळी, आज आपण एकदम सोप्या भाषेत बोलणार आहोत. भरणी श्राद्ध आणि त्याबद्दल जाणून घेऊ संपूर्ण माहिती. प्रथम आपण बघू भरणी श्राद्ध म्हणजे काय. पितृपक्षात येणाऱ्या भरणी नक्षत्राच्या दिवशी केलं जाणारं विशेष श्राद्ध म्हणजेच भरणी श्राद्ध. यालाच महाभरणी श्राद्ध असेही म्हणतात. भरणी नक्षत्र हा मृत्यूच्या देव यमाच्या अधिपत्य असलेला नक्षत्र आहे. म्हणून या दिवशी केलेलं श्राद्ध पितरांच्या आत्म्याला विशेष शांती देतं. यावर्षी 11 सप्टेंबर 2025 रोजी भरणी श्राद्ध आहे. हा दिवस पितृपक्षातील अत्यंत शुभ व पुण्यदायी दिवस मानला जातो. धर्मशास्त्रात म्हटलं आहे, भरण्या श्राद्धमाचर्य गया श्राद्ध फल लभेत, म्हणजेच भरणी श्राद्ध केल्यास गयेत केलेल्या श्राद्धाएवढं पुण्य मिळतं. आता आपण बघू भरणी श्राद्ध हे मृत व्यक्ती मरण पावलेल्या वर्षी म्हणजेच पहिले वर्ष श्राद्ध होण्याआधी करावं की नंतर. मृत व्यक्तीचे वर्ष श्राद्ध झाले असेल तरच भरणी नक्षत्राला भरणी श्राद्ध करता येते. अन्यथा वर्ष श्राद्ध होण्याआधी पितृपक्ष आला असता भरणी श्राद्ध करू नये असा शास्त्र संकेत आहे. तसेच जर का वर्ष श्राद्धाच्या पाठोपाठ लागून पितृपक्ष आला आहे तर भरणी नक्षत्रावर पुन्हा भरणी श्राद्ध विधी केले असता हरकत नाही, उलट त्याचे अधिक पुण्य मिळते. आता आपण बघू भरणी श्राद्ध फक्त पुरुषांचेच करावे का, स्त्रीचे करू नये का. भरणी श्राद्ध पुरुषसैव विधियं न तु स्त्रियः इति वदन्ति तत्सत्. यतः प्रेतशब्दे प्रेतः प्रेता इति धातो रूपमिद परलोकगतः इत्यर्थः. परलोकगमन तु उभयोप्यस्तेव न तु पुरुषैव. अतः प्रेत शब्दः उभयवाचित्वात भरणी श्राद्ध स्त्रियापि कार्यम. काही जण असे म्हणतात की भरणी श्राद्ध हे फक्त पुरुषांसाठीच आहे, स्त्रियांसाठी नाही. पण हे विधान खरे नाही. कारण प्रेत हा शब्द धातू प्रयोगाने प्रेतः पुरुष आणि प्रेता स्त्री अशा दोन्ही रूपात येतो. प्रेत शब्दाचा अर्थ आहे परलोक गमन केलेली व्यक्ती, आणि परलोक गमन हे पुरुषांनाच नव्हे तर स्त्रियांनाही होते. त्यामुळे प्रेत शब्द हा दोन्ही लिंगांसाठी वापरला जातो. श्राद्ध हे लिंगावर अवलंबून नसून आत्म्याच्या शांतीसाठी आहे. मृत स्त्री असो वा पुरुष, तिच्या आत्म्याला तृप्ती मिळावी म्हणून श्राद्ध, तर्पण व दानधर्म केला जातो. म्हणूनच भरणी श्राद्ध हे स्त्रियांचेही करणे आवश्यक आहे. प्रथमाब्दे भरण्याच स्त्रियो वा पुरुष सेवा मोहात क्षुद्ध न कुरुते पितृभी सह मज्जती. हा पण श्लोक तेच सांगतो की भरणी श्राद्ध हे प्रथम वर्षी स्त्री वा पुरुष कोणाच्याही मृत्यूनंतर करणे अनिवार्य आहे. ते न केल्यास मृतात्म्याला शांती मिळत नाही आणि करणायालाही त्याचे दुष्परिणाम भोगावे लागतात. फक्त लक्षात ठेवावे की गरुड पुराणात भरणी नक्षत्रावर पंचमीच्या दिवशी केलं जाणारं श्राद्ध हे अविवाहित मृत व्यक्तींसाठी विशेष मानलं जातं. यालाच कुंवार पंचमी असंही म्हटलं जातं. या दिवशी अविवाहित आत्म्यांच्या शांतीसाठी श्राद्ध केल्याने त्यांना मोक्षप्राप्ती सुलभ होते. आता आपण बघू प्रतिवर्षी भरणी श्राद्ध करावे का. भरणी पितृपक्षे तू महती परिकीर्तिता अस्मात् श्राद्ध कृतयेन सगळ्या श्राद्ध की भदवेत. युगादिषु माघायांच विषुवेत्वयने तथा भरण्यांच प्रकर्तव्यम पिंड निर्वपण नाही. या वचनेनुसार पितृपक्षातील भरणी नक्षत्र फार मोठे महत्वाचे मानले गेले आहे. या दिवशी जो श्राद्ध करतो त्याला अग्निष्टोम यज्ञ केल्यासारखे पुण्य मिळते. ज्यांना गया श्राद्धेचे फल पाहिजे त्यांनी प्रत्येक वर्षी अपिंड कसे भरणी श्राद्ध करावे. आता आपण बघू भरणी श्राद्ध करणे का इतके महत्वाचे आहे. जर मृताचे भरणी श्राद्ध केलं नाही तर त्याची प्रेतत्वातून मुक्ती होत नाही. त्यामुळे घरात पितृदोष, वारंवार अडचणी, आजारपण किंवा कलह निर्माण होऊ शकतात. त्याचप्रमाणे भरणी श्राद्ध केल्याने मृतात्म्याला काशीमध्ये श्राद्ध केल्याचे आणि गयाला जाऊन श्राद्ध केल्याचे पुण्य मिळते असे मानले जाते. विशेषतः ज्या व्यक्तींना आयुष्यात तीर्थयात्रा करणे शक्य झाले नाही किंवा धार्मिक स्थळांची पूजा केली नाही, अशा व्यक्तींच्या मृत्यूनंतर त्यांच्या आत्म्याच्या शांतीसाठी हे श्राद्ध करणे अत्यंत महत्वाचे आहे. थोडक्यात काय तर आर्थिक क्षमता नसल्यामुळे किंवा वेळे अभावी गयेला किंवा काशीला श्राद्ध करायला जाता आलं नाही, किंवा जे लोक त्यांच्या आयुष्यात कोणतीही तीर्थयात्रा करू शकत नाहीत त्यांच्यासाठी मातृगया, पितृगया,
पुष्कर तीर्थ आणि बद्री केदार इत्यादी तीर्थस्थळांवर गेल्याचे भरणी श्राद्धाने तेज पुण्य मिळतं असे मानले जाते. पण लक्षात ठेवा, जर काही कारणामुळे भरणी श्राद्ध करता आलं नाही तर सर्व पितरी अमावस्या या दिवशी सामूहिक श्राद्ध करून पितरांना प्रसन्न करता येतं. म्हणून जर शक्य असेल तर हे भरणी श्राद्ध जरूर करा. यातून पितरांना तृप्ती, आपल्याला पुण्य आणि संपूर्ण कुटुंबाला आशीर्वाद मिळतो. जर ही माहिती उपयुक्त वाटली असेल तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.